श्रीमद्भागवत महापुराण की जय। कृष्ण कन्हैया लाल की, गोवर्धननाथ भगवान की जय। जय जय श्री राधे श्याम। हरि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थम् पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभो, जय जय माखन चोर। बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्रीमद्भागवत महापुराण की, कृष्ण कन्हैया लाल की जय। जय जय श्री राधे श्याम। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवत स्वरूप श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह या ज्ञान यज्ञ सप्ताहाच्या 6व्या दिवसामध्ये आपण प्रवेश करत आहोत। काल आपण गोवर्धननाथाची पूजा केली। भगवान परमात्म्याने इंद्राची पूजा बंद केली आणि गोवर्धन पूजा करायला सुरुवात केली। इंद्राने विचार केला की प्रत्येक वर्षी दीपावलीच्या दिवशी इंद्रयाग होत असतो। ब्रजवासीय आपला हवीर भाग अग्नीद्वारे माझ्यापर्यंत पोहोचत असतात, परंतु प्रतिपदा गेली, द्वितीया सुद्धा गेली,
तरी सुद्धा अजून हवीरबाग माझ्याकडे कसं काय पोहोचला नाही. इंद्राला विचारलं तर इंद्र म्हटले पार्सल आलंच नाही तर तुमच्याकडे कसं काय देणार. माझ्याकडे येईल तेव्हा तुमच्याकडे देईल. तेव्हा इंद्राने एका सेवकाला ब्रजभूमीमध्ये पाठवलं. जा, या वर्षी ब्रजवासियांनी इंद्रयाग का केला आणि तपास करून ये. आणि जेव्हा तो ब्रजवासीमध्ये आला, ब्रजभूमीमध्ये आला, तर ब्रजवासी जन सर्वच गोवर्धननाथाचा जय जयकार करायचे. गोवर्धननाथ भगवान की. कोणीही इंद्राची पूजा, इंद्राचा याग करण्याकरता एकही सदस्य शिल्लक राहिला नाही. त्याने संपूर्ण परिस्थिती पाहिली आणि स्वर्गात जाऊन इंद्राला सांगू लागला, महाराज आपलं डिपॉझिट सुद्धा जप्त झालेलं आहे. तुमचा एकही भक्त आता ब्रजभूमीमध्ये राहिलेला नाही. म्हणे कसं काय. अहो म्हटले इंद्र याग बंद केला आणि गोवर्धन याग त्यांनी केला, गोवर्धननाथाची पूजा केली. म्हणे कोणाच्या सांगण्यावरून. तर त्या नंद बाबाचा मुलगा कृष्ण आहे, त्या कृष्णाच्या सांगण्यावरून ब्रजवासियांनी इंद्र पूजा बंद केली आणि गोवर्धन पूजा केली. कृष्ण भगवान आहे हे मात्र इंद्राला ओळखता आलं नाही. आणि तो इंद्र कृष्णाला बोलू लागला. वाचालं बालिशं स्तब्धं अज्ञं पंडितमानिनं कृष्णमर्त्यमुपाश्रित्य गोपा मे चक्रुरप्रियं. तो वाचाल कृष्ण, तो बालिश कृष्ण, अज्ञ स्तब्ध असणारा, तो स्वतःला पंडित मानतो. आणि त्याचं ऐकून या ब्रजवासियांनी इंद्राची पूजा बंद केली आणि गोवर्धन पूजा केली. काय आत्तापर्यंत ब्रजवासी माझी पूजा करत होते म्हणून माझा आशीर्वाद त्यांना प्राप्त होत होता, पण या वर्षी त्यांनी माझी पूजा केली नाही. तर आता बघा माझा कसा कोप त्यांच्यावर घडतो. धाक नाही माझा गवळीयांचा पोरा. तर त्या ब्रजवासियांना नष्ट करण्याकरता, त्यांना धडा शिकवण्याकरता इंद्राने सावर्तक मेघाचं दळ मागवलं. हे सावर्तक मेघ म्हणजे राखीव मेघांचं दळ असतं. याचा वापर फक्त प्रलयकाळी वापरला जातो. तर ते सावर्तक मेघांचं राखीव दळाला आज्ञा केली. तातडीने आज्ञा मेघा करीराव, गोकुळीचा ठाव उरो निधी. जगामध्ये ब्रजवासी, ब्रजभूमी या जगाच्या नकाशामध्ये ब्रजभूमीचा दर्शन झालं नाही पाहिजे. जगाच्या भारताच्या नकाशातून वृंदावनाचं नाव पुसून टाका म्हटले. जिकडे तिकडे जलमय करून टाका. आणि इंद्राची आज्ञा घेऊन ते सावर्तक मेघ जेव्हा त्या वृंदावनावर आले, मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट. आता तो दिवस होता पावसाचा, हिवाळ्याचे दिवस होते, थंडीचा दिवस होता. आणि थंडीच्या दिवसामध्ये मेघ दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस पडू लागला. जेव्हा आकाशामध्ये काळे मेघ जमून आले आणि पावसाला सुरुवात झाली, तिकडे तिकडे गारवा, अगोदरच थंडीचे दिवस आणि त्यात पुन्हा पाऊस. तर सर्वांना भयंकर थंडी वाजू लागली. गायी, गोपाळ, गोपिका सर्वजण भगवान परमात्म्याला शरण आले. गोपा गोप्यश्च शीतार्ता गोविंदम शरणं ययुः. भगवान परमात्म्याला शरण आले आणि आर्ततेने भगवान परमात्म्याची प्रार्थना करू लागले. कृष्ण कृष्ण महाभाग त्वन्नाथं गोकुलं प्रभो त्रातुमर्हसि देवान् कुपितात् भक्तवत्सलः कुपितात् भक्तवत्सलः. हे कृष्णा, आम्हाला आता तुझाच आधार आहे.
इंद्राची पूजा तुझ्या सांगण्यावरून आम्ही बंद केली. इंद्र कोपलाय आणि त्याने सावर्तक मेघाचं दळ पाठवलंय, तो वर्षाव करू लागलाय. आता या इंद्राच्या कोपापासून आता तूच आम्हाला वाचव. भगवान परमात्मा चिंता करू नका. तस्मान मच्छरणं गोष्ठम मन्नाथम मत्परिग्रहम गोपाये स्वात्मयोगेन सोयमे व्रत आहित. चिंता करू नका. ज्या गोवर्धननाथाची आपण पूजा केली आहे तेच भगवान आपली रक्षा सुद्धा करतील. म्हणून सर्वजण आपण गोवर्धननाथाच्या पायथ्याजवळ जाऊया. गोपाळ गोपिका सर्वांना घेऊन भगवान परमात्मा गोवर्धननाथाच्या पायथ्याशी गेले. म्हणजे आता करायचं काय? म्हणजे गोवर्धननाथाची प्रार्थना करायची. गिरिराज धरन प्रभो तेरी शरण, गिरिराज धरन प्रभो तेरी शरण, गिरिराज धरन प्रभो, गिरिराज धरन प्रभु तेरी शरण, गिरिराज धरन प्रभु तेरी शरण, गिरिराज धरन प्रभु तेरी शरण, गिरिराज धरन प्रभु तेरी शरण. टाळी वाजा सर्वांनी. गोवर्धननाथाची प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर भगवंत म्हणतात थांबा थांबा. गोवर्धननाथांनी मला एक आज्ञा दिली. म्हणजे काय आज्ञा दिली आहे? तर गोवर्धननाथ मला कानामध्ये मंत्र देऊन सांगतायत की जर सर्व गोकुळावर पावसाचा वर्षा होत असेल, सर्व थंडीने गारटले असतील, पावसाचा सर्वांना त्रास होत असेल, तर तुम्ही छत्रीसारखं मला उचला आणि माझ्या खाली येऊन राहा. पेंद्या म्हणतो देवा सकाळच्या गोळ्यात राहिल्यात का घ्यायच्या? अरे 7 कोसाचा गोवर्धन पर्वत आणि तू उचलायची गोष्ट करतोय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात गोवर्धननाथाने सांगितलंय ना, आता शंका घ्यायचं नाही. अरे एवढ्या गोपिकांच्या घरी तुम्हाला घेऊन गेलो, दही दूध तूप लोणी खाल्ली, किती ताकद आली, तुम्ही उचला तर खरं, हात तर लावा. तुम्हाला माहिती ना तुमच्यामध्ये दही दूध तूप लोणी खाऊन किती ताकद आली असं. आणि भगवंताची आज्ञा होताच सर्व ब्रजवासियांनी चहूबाजूने हात लावला आणि भगवान परमात्म्याने डावा हात लावला. इत्युक्ते केन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलं दधार लीलया कृष्ण छत्राकमिव बालकः.
भगवान परमात्म्याने डाव्या हाताने एका हाताने तो 7 कोसाचा गोवर्धन पर्वत उचलला आणि आज भगवान परमात्म्याला एक नवीन नाव पडलं. गोवर्धन नावाचा गिरी ज्याने धारण केला म्हणून नाव पडलं गोवर्धन गिरीधारी. बोल गोवर्धन गिरीधारी भगवान की जय. पर्वतासी हात लाविला अनंती तो जाय वरती आपेआप. हात लावल्याबरोबर आपेआप तो गेला. कृपावंते हाक दिली सकळी का माझी यारे नकारा हो कोणी. भगवान म्हणतात सर्वजण पर्वताच्या खाली या. तया खाली गाई वत्से आली लोक पक्षी सकळीक जीव जाती. जेवढे काही ब्रजभूमीमध्ये जीव जाती राहत होत्या या सर्वचे सर्व त्या गोवर्धन पर्वताच्या खाली आले सुरक्षित. एक दिवस 2 दिवस 3 दिवस करता करता 7 दिवसापर्यंत आणि 7 रात्रीपर्यंत भगवान परमात्म्याने 7 कोसाचा गोवर्धन पर्वत वयाच्या केवळ 7व्या वर्षी धारण केला. ही भगवान परमात्म्याची अलौकिक शक्ती आहे. भगवान परमात्म्याला वाटलं यांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, भुकेने तहानेने व्याकुळ होती म्हणून भगवान परमात्म्याने आपलं निज स्वरूप सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्राप्त केलं, प्रगट केलं आणि त्या कृष्णरूपी सुखाने त्या ब्रजवासियांना भूकही लागली नाही आणि तहान सुद्धा लागली नाही. कृष्णाची या सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे कळलेचे नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरले. आज किती दिवस झाले आणि किती दिवसापासून पाऊस चालू आहे हे त्यांना काहीच कळालं नाही. 7 दिवसापर्यंत भगवान परमात्म्याने गोवर्धन पर्वत डाव्या हाताच्या करंगळीवर नवे नवे ब्रजवासी म्हणतात की करंगळीच्या नुसत्या नखावर नखपर गिरीवर लीनो धार कन्हैया मेरो वार. आमचा कन्हैया एवढा ताकदवान आहे त्याने नखावर गिरीधारी गोवर्धन पर्वत धारण करून घेतला. जेव्हा 7 दिवस पूर्ण होत आले पाऊस थांबला. सर्व सावर्तक मेघ आकाशातून निघून गेले. निरभ्र आकाश झालं. सूर्याची किरण पडली. भगवंत म्हटले आता पाऊस ओसरलाय, आता जायला काही हरकत नाही. पण यांच्या अंतःकरणामध्ये कृष्ण सुख प्राप्त आहे त्यामुळे हे देह भानावर नाही आहेत म्हणून भगवान परमात्म्याने ते कृष्ण सुख आकर्षित केलं. 7 दिवसापासून कृष्ण सुख भोगत होते त्यामुळे शरीराचा आठवण होता. पण जेव्हा कृष्ण सुख आकर्षित केलं तेव्हा त्यांना कळू लागलं की आपण 7 दिवसापासून या ठिकाणी बसलो आहोत. गोवर्धन पर्वत खाली येऊ नये याच्याकरता काहींनी पर्वताला डोकं लावलंय, डोक्याचा आधार दिलाय. काहींनी खांदे लावले, जे जास्त लहान होते त्यांनी काठ्या लावल्या आहेत. आणि जेव्हा 7 दिवस पूर्ण होत आले तेव्हा पेंद्याचं लक्ष कृष्णाकडे गेलं. बाकीच्या ब्रजवासियांकडे पाहतायत, कोणी खांदे लावलेत, कोणी डोकं लावलंय तर कोणी काठ्या लावल्या आहेत. याने बघा डावा हात लावलाय, पूर्ण नाही फक्त करंगळी. पेंद्या म्हणतो कृष्णा इंद्र याग बंद करणारा तू, गोवर्धन याग सुरू करायला लावणारा तू, आता पाऊस इंद्र कोपला त्याने पाऊस पडायला सुरुवात केली तर पर्वत उचलायला लावणारा तू, आणि बघा सर्व पर्वताचा भार आमच्या डोक्यावर दिला आणि नामा निराळा फक्त करंगळी, नुसती करंगळी पर्वताला लावून उभा आहे. कशाला त्या करंगळी तरी त्रास देतो, घे खाली. भगवंत हसायला लागले. भगवंत म्हणतात मग तुम्ही धरणार का? धरणार का म्हणजे अरे डोकं लावून लावून बेंड आलेत आम्हाला,
7 दिवसापासून कोणी काठ्या लावल्या आहेत, तर कोणी खांदे लावले आहेत, कोणाचे खांदे सोलले गेले. ये खाली. तुला असं वाटतंय का तुझ्या एकट्या करंगळीने पर्वत धारण केलाय? अरे आम्ही आधार दिलाय म्हणून हा 7 कोसाचा पर्वत टिकू नये, नाही तर कधीच खाली आला असता. भगवंत म्हटले मग ठीक आहे, मी खाली घेतो. भगवान परमात्म्याने काढली नाही अंगठी, करंगळी थोडीशी खाली घेतली. खाली घेतल्याबरोबर दन्न दिशी खाली येणार. ज्याने काठ्या लावल्या त्या काठ्या फटाफट फुटल्या, ज्यांनी खांदे लावले ते खांदे सोलले गेले, आणि ज्यांनी डोके लावले होते त्यांचे डोके सुद्धा फुटले. जेव्हा ते खाली तो पर्वत खाली आला ते सुद्धा वाकले गेले. आणि भगवान परमात्म्याची प्रार्थना केली, कृष्णा कृष्णा वर कर, वाचव वाचव. भगवान परमात्म्याने पुन्हा तो पर्वत वर केला. तर ज्यांचे पाय वाकले होते ना, त्या पर्वताच्या भाराने ते पाय सुद्धा त्यांच्याकडनं सरळ करता येत नव्हते. पेंड्या म्हणतो का रे, तू करंगळी खाली घेतल्याबरोबर संपूर्ण पर्वत खाली आला, काठ्या लावल्या असून सुद्धा त्या फुटल्या, आमचे डोकं फुटले, मग तुझ्या एकट्या करंगळीने हा पर्वत धारण केलाय की काय? जेव्हा सर्वांनी आधार काढून घेतला तर यत किंचित सुद्धा तो पर्वत खाली आला नाही. मग सर्वांना कळून चुकलं की पर्वत फक्त भगवंताच्या एका करंगळीने धारण केलाय. मग सर्वजण खजील झाले आणि म्हणतात, कृष्णा तुझ्या एकट्या करंगळीने पर्वत धारण केला असून आम्ही विनाकारण तर काय लावलं? डोकं लावलं. भगवान म्हटले मी काय करू देतो आता? तुम्हाला घाण सवय कुठे डोकं लावायची. सर्व ठिकाणी डोकं लावा, पण भगवंताच्या चरित्रात मात्र डोकं लावू नका. भगवान म्हटले आता पाऊस ओसरलाय, सूर्यकिरण पडले, तुम्ही आता बाहेर या. म्हणून सर्वांना बाहेर पाठवलं. आणि भगवान परमात्म्याने जेवढ्या सहज रीतीने तो पर्वत उचलला होता तेवढ्या सहज रीतीने तो पर्वत सुद्धा स्थापन केला. आणि जेव्हा पर्वतातून बाहेर आले तर काही वयोवृद्ध गोपाळांनी नंदबाबांना वेढा घेतला. बाबा खरंच सांग, हा मुलगा तुझा आहे का? म्हणजे अरे माझाच आहे ना. नाही म्हणे, मी आपल्या वंशामध्ये मोठमोठे पैलवान पाहिले, पण 7 वर्ष वयामध्ये 7 कोसाचा गोवर्धन पर्वत 7 दिवसापर्यंत धारण करणारा पहिला पैलवान पाहिला. कुठे त्याचं वय आहे आणि कुठे हा महापर्वत आहे? क्व सप्तहायनो बाल क्व महाद्री विधारणं ततो नो जायते शंका ब्रजनाथ तवात्मजे. ते गोपाळ म्हणू लागले, नंद बाबा आम्हाला तर प्रत्यक्ष शंका वाटू लागलीये की तुझं बाळ हे नुसतं बाळ नसून प्रत्यक्षात नारायण आहे. नंद बाबा म्हणतात, नाही नाही, माझं बाळ नारायण नाही. आजपर्यंत लपवून ठेवलेली गोष्ट मात्र आज नंदबाबा सांगायला लागले की आम्ही माझ्या बाळाचा संस्कार, नामकरण संस्कार गुप्त रीतीने केला. आणि ज्यावेळेस गर्गाचार्यांनी माझ्या बाळाची कुंडली पाहिली तर गर्गाचार्य म्हटले होते, नारायण समो गुणही, या बाळामध्ये नारायणासारखे गुण असतील. माझ्या कृष्णावर नारायणाची कृपा आहे आणि त्या नारायणाच्या कृपेनेच त्याने हा पर्वत उचलला, तू काही देव नाहीये. जसं तसं त्या मोठ्या गोपाळांना समजून घेतलं. पण भगवंताचे जे गोपाळ होते मित्र, पेंद्या, श्रीदामा, मधुमंगल, बोबड्या, वाकड्या आदी, हे भगवंताच्या जवळ गेले. कृष्णा आम्हाला माफ कर बरं, तू खरं सांग, तू देव आहे. आतापर्यंत तुझ्या बरोबर कुस्ती खेळलो, हुतुतू खेळलो, कबड्डी खेळलो, कधी तुला घोडा केलं, तुझ्यावर बसलो, आमच्याकडनं अपराध झाला. तू नारायण आहेस आणि देवाचा अपराध झाला तर कोणत्या नरकात जावं लागेल आम्हाला? आजपासून तुमच्या बरोबर कुस्ती खेळणार नाही, कबड्डी खेळणार नाही. तू देव आहेस, आम्ही तुझे भक्त आहोत. भगवंत म्हटले, असं कसं काय? भगवंत घाबरायला लागले. यांनी जर मला देव मानून घेतलं तर जी बाललीला, मधुरलीला करायची ती राहून जाईल. आणि देव होण्यामध्ये फायदा नाही, देव होण्यामध्ये नुकसानच आहे. म्हणजे कसं काय नुकसान आहे?
यांनी जर मला देव समजलं तर छोटासा देवारा करतील, त्या देवाऱ्यामध्ये मला बसवतील, सकाळी 2 अगरबत्ती फिरवतील, संध्याकाळी 2 अगरबत्ती, 2 खडी साखरेचे खडे सकाळी, 2 संध्याकाळी, बस नैवेद्य दाखवतील, खाऊ घालणार नाहीत म्हटले. मला देव होण्यात चांगला फायदा आहे का नुकसान आहे? देव होण्यात नुकसान आहे. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात मी देव नाहीये, पण मग तू हा पर्वत कसं काय उचलला? अरे ज्या वेळेस तू पोतनेला मारलं, 5च दिवसाचा होता, तेव्हा मी कशी तरी समज करून घेतली, ती ठोकर लागली असेल, पडली असेल, मेली असेल. पण तू आगासुराला, बकासुराला, अनेकासुरांना तू मारलं तरीही आम्ही समजत करून घेतली, आपोआप मेले असतील. पण 7 वर्ष वयामध्ये 7 कोसाचा गोवर्धन पर्वत 7 दिवसापर्यंत तू धारण केला. आता मात्र आम्हाला पूर्ण निश्चय झाला की तू नारायण आहेस. भगवंत म्हणतात मी नारायण नाहीये, मी देव नाहीये. माझ्या गुरुने मला एक मंत्र दिलाय म्हटलं. आता भगवंत बघा कसं पटवण्याचं काम करतायत गोपाळांना. माझ्या गुरुजींनी मला एक मंत्र दिलाय, तो मंत्र जर मी म्हटला आणि जो माझ्याकडे पाहतो त्याची सर्व ताकद माझ्यामध्ये येते. आता ज्या वेळेस आपण पर्वत उचलत होतो, सर्वजण तुम्ही माझ्याकडे पाहत होते, त्याच वेळेला नेमकं मी माझ्या गुरुजींनी दिलेला मंत्र म्हणत होतो. तो मंत्र म्हटल्यामुळे तुमची सर्वांची ताकद माझ्यामध्ये आली आणि मी पर्वत उचलून घेतला. कछु माखन को बल बढ्यो, कछु देव न करी सहाय, श्री राधे जो की कृपा ते, मैंने गिरीवर लियो उठाय. बेंद्या म्हणतो तेच तर मी म्हणतोय, विचार करतोय केव्हापासून. या कृष्णाला मी कितीतरी वेळेस कुस्तीमध्ये खाली आपटलंय, कबड्डीमध्ये आऊट केलंय, आणि हा कस काय पर्वत उचलून घेतो? का रे कृष्णा, आतापर्यंत दही दूध तूप लोणी चोरायचा, आता आमची ताकदही चोरायला लागला का? अशा प्रकारे भगवान परमात्म्याने त्यांना पटवून दिलं की मी देव नाहीये. दरवर्षी दीपावलीच्या वेळेस पूजा व्हायची. दीपावली गेली आणि प्रतिपदेला गोवर्धननाथाची पूजा केली. यमद्वितीया भाऊबीज सण साजरा झाला आणि तृतीयापासून इंद्र कोपला आणि त्याने पावसाचा वर्षाव करायला सुरुवात केली. तृतीयापासून तर 9वी पर्यंत 7 दिवसापर्यंत मुसळधार पाऊस पडला. आणि दशमीच्या दिवशी जेव्हा तो इंद्र काय परिस्थिती झाली ते पाहण्याकरता आला तर काही तिथे बदल नव्हता. गायी चरतायत, गोपिका घरामध्ये काम करतायत आणि गोपाळ गोचारण करतायत, काही बदल झाले नव्हता. इंद्राला आश्चर्य वाटलं, अरे 7 दिवसापर्यंत सावर्तक मेघाने पाऊस पडला तरी सुद्धा या वृंदावनामध्ये काही फरक पडलेला नाही, कोणतीही जीवितहानी वित्तहानी झालेली नाहीये. त्या अर्थी इथं निश्चित नारायण आहे आणि तो नारायण म्हणजे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णच आहेत. तो इंद्र खजील झाला आणि दशमीच्या दिवशी भगवंताच्या समोर आला आणि आज त्याने 10 श्लोकामध्ये स्तुती केली. विशुद्ध सत्वं तव धाम शांतं, विशुद्ध सत्वं तव धाम शांतं, तपोमयं ध्वस्तरजस्तमस्तं, मायामयोऽयं गुणसंप्रवाहो, न वेद्यते ते ग्रहणानुबन्ध. विशुद्ध सत्वं तव धाम शान्तं, तपोमयं ध्वस्तरजस्तमस्तं, पिता गुरुस्त्वं जगतामधीशो, दुरत्यय काल उपातदण्ड, हिताय स्वेच्छा तनुभिः समीहसे, मानं विधुन्वन् जगदीशमानिना, मानं विधुन्वन् जगदीशमानिना.
दशमीच्या दिवशी इंद्र आला आणि त्याने 10 श्लोकामध्ये भगवंताची स्तुती केली. सुरभी गाईच्या दुधाने भगवंताचा अभिषेक केला आणि भगवंताला आज नवीन एक नाव पडलं. सुरभी गाईच्या दुधाने अभिषेक केला म्हणून भगवंताचं नाव पडलं गोविंद. बोलो गोविंद भगवान की. भगवान परमात्म्याने इंद्राची स्तुती ऐकून भगवान परमात्मा प्रसन्न झाले. इंद्राला सांगितलं, गम्यताम शक्र, जा माझ्या आशीर्वादाने तू इंद्रपुरीचं राज्य कर. इंद्र निघून गेला. आता या ठिकाणी शंका अशी निर्माण होते, लक्ष देऊन ऐका. काल आपण कथा ऐकली, ब्रह्मदेवाला शंका निर्माण झाली, खरंच देव आहे का? म्हणून वासर आणि गोपाळ दोघांना सत्यलोकामध्ये घेऊन गेले. 1 वर्षापर्यंत ठेवले आणि पुन्हा आणून दिलं. आणि भगवान ब्रह्मदेवांनी 42 श्लोकामध्ये स्तुती केली भगवंताची, पण भगवंतांनी ब्रह्मदेवाकडे नुसतं पाहिलं सुद्धा नाही. आणि इंद्राने केवढा अपराध केला, 7 दिवसापर्यंत देवाला पर्वत धारण करावा लागला. या गोपिकांना पावसाचा केवढा त्रास झाला, 7 दिवसापर्यंत 7 रात्रीपर्यंत अखंड उभं राहावं लागलं त्यांना. आणि तो दशमीच्या दिवशी येऊन 10 श्लोकामध्ये स्तुती करतो. भगवान प्रसन्न होतात आणि त्याला आशीर्वाद देतात. असं का बरं? खरं पाहता मोठा अपराध कोणाचा आहे, ब्रह्मदेवाचा का इंद्राचा? अपराध इंद्राचा दिसतोय ना, कारण त्रास कशामुळे होतोय? इंद्राने दिलेल्या अपराधामुळे. इंद्राने पाऊस पाडल्यामुळे 7 दिवसापर्यंत सर्वांना त्रास झाला. आणि ब्रह्मदेवाने अपराध केला तर काय झालं? काहीच नाही, कोणाला इजा झाली नाही, फक्त 7 दिवसापर्यंत वियोग घडला. जर अपराधाच्या दृष्टीने पाहू गेलो तर ब्रह्मदेवापेक्षा इंद्राचा अपराध मोठा आहे. मग तरी सुद्धा भगवंताने 10 श्लोकामध्ये स्तुती केल्याबरोबर भगवान परमात्मा प्रसन्न कसे झाले? तर याचं उत्तर असं आहे, भगवंताच्या दृष्टीने इंद्र म्हणजे गावचा सरपंच आणि भगवंताच्या दृष्टीने ब्रह्मदेव म्हणजे देशाचा पंतप्रधान. गावातला सरपंच जर चुकला, त्याने भ्रष्टाचार जर केला तर काय होईल? एका गावाचा विकास होणार नाही. पण जर देशाचा पंतप्रधान चुकला तर काय होईल? अख्खा देश बर्बाद होईल, अख्ख्या देशाचा विकास होणार नाही, देश मागे पडेल. म्हणजे सरपंचाच्या दृष्टीने पंतप्रधान मोठा असतो. भगवंताला या लीलेतून सांगायचंय की मोठ्या माणसावर फार मोठी जबाबदारी असते. कारण मोठ्या माणसाचं वागणं पाहून लहान लोक त्याचं आचरण पाहून वागत असतात. यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. म्हणून मोठ्या माणसावर जबाबदारी असते, त्याने जबाबदारीपूर्वक वागलं पाहिजे. त्याचा पाय चुकता कामा नये, कारण तो जर चुकला तर त्याचं पाहून सामान्य लोकांचे सुद्धा चुकतं. ब्रह्मदेव असून सुद्धा तुम्ही देवाची परीक्षा घेतली, हा तुमचा मोठा अपराध होता. म्हणून भगवान परमात्म्याची 42 श्लोकामध्ये स्तुती केली तरी सुद्धा भगवान परमात्मा शब्द बोलायला तयार नाही. इंद्राने 10 श्लोकात स्तुती केली, भगवान परमात्मा प्रसन्न झाले, त्याला आशीर्वाद दिला, इंद्र निघून गेला. आणि दुसरं कारण असं, दोघांच्या अपराधामध्ये प्रसन्नता इंद्राने केलेल्या अपराधामुळे देवाला आहे. म्हणजे कसं काय? ब्रह्मदेवाने अपराध केला, वासरांना आणि गोपाळांना सत्यलोकामध्ये नेलं, पण ब्रह्मदेवाने केलेल्या अपराधामुळे वासरांचा आणि गोपाळांचा भगवंताला 1 वर्षापर्यंत वियोग सहन करावा लागला. म्हणून देव बोलले नाही त्याच्याशी, ब्रह्मदेवाशी. पण इंद्राने अपराध केला तर काय? ज्या गोपिका त्यांना भगवान परमात्म्याचं दिवसातून 2दा दर्शन व्हायचं, गायी घेऊन जात असताना आणि गायी परत आणत असताना 2दा फक्त दर्शन व्हायचं. पण त्याच गोपिका 7 दिवस आणि 7 रात्रीपर्यंत अखंड भगवान परमात्म्याच्या सामिप्यात होत्या.
भगवान परमात्म्याला गोपिका गोपाळ हे सर्व भक्त मंडळी 7 दिवस आणि 7 रात्रीपर्यंत त्यांचं सान्निध्य प्राप्त झालं. म्हणून भगवान परमात्मा इंद्रावर प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद देऊन तो निघून गेला. दशमीला इंद्र गेला. दुसऱ्या दिवशी कोणती तिथी येते? एकादशी. आणि एकादशी हे वारकऱ्यांचं वैष्णवांचं महाव्रत आहे. एकादशी सर्वांनी केली पाहिजे. कोणी कोणी करावी? जो मनुष्य रूपामध्ये जन्माला आलाय या प्रत्येकाने एकादशी केली पाहिजे. नंद बाबा सुद्धा एकादशी करायची. पण कशी करायची? एकादशाम निरार समभ्यर्च जनार्दन स्नातुम नंदस्तु कालिंद्याम द्वादशाम जलमाविश. नंद बाबा निराहार एकादशी करायची. म्हणजे एकादशीच्या दिवशी काहीच खात नव्हते. एकादशीचं व्रत कसं करावं? निर्जला करावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी. म्हटले महाराज आम्हाला शेतामध्ये कामाला जावं लागतं, आम्हाला निर्जला एकादशी करणं शक्य होत नाही. मग असं करा, सजला करा. म्हणजे पाणी पिऊन एकादशी करा. तेही शक्य नाही आम्हाला. मग असं करा, दूध पिऊन एकादशी करा. तेही शक्य नाही. मग असं करा, फलाहार करा पण एकादशी धरा. म्हणजे फलाहार करून सुद्धा शक्य नाही, आम्हाला दिवसभर काम करावं लागतं. मग आता एकच शेवटचा उपाय आहे. फलाहार करून शक्य नाहीये तर मग फुल्लाहार करा पण एकादशी धरा. एकादशीच्या दिवशी जो अन्न खातो, जो भाजी भाकरी खातो, तो त्या दिवशी भाजी भाकरी खात नसून जगतातील लोकांचं पाप खात असतो. कारण एकादशीच्या दिवशी जगतातली सर्व पाप अन्नाचा आश्रय करून राहत असतात. आणि त्या दिवशी अन्न खाल्लं म्हणजे काय होतं? पाप भक्षण करणं होत असतं. तुकोबाराय तर फार कडक बोललेत. तुकोबाराय म्हणतात एकादशीच्या दिवशी जो अन्न पान करतो, अन्न खातो, तो अन्न खात नसून कुत्र्याची विष्ठा भक्षण करतो म्हणतात. एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन श्वान विष्ठे समान अधम जनती एक. तर नंद बाबा निराहार एकादशी करायची. रात्री भगवान विष्णूची पूजा करायचे, जागर करायचे. आणि जागर केल्यानंतर नंद बाबा काही काळ झोपले. आणि अचानक नंद बाबांना रात्रीच्या 2 वाजता जाग आली. नंद बाबांना असं वाटलं ब्रह्ममुहूर्त झाला असेल, म्हणून 2 गोपाळांना सोबत घेतलं आणि यमुनेवर स्नान करण्याकरता गेले. यमुनेमध्ये स्नान करण्याकरता जी बुडी मारली, 2 वरुण देवाचे दूत आले. एकाने इकडे पकडलं, एकाने इकडे पकडलं आणि वरून लोकांना घेऊन गेले. का बरं असं? तर हे जे जलाशय असतात ना, सूर्यास्तानंतर आणि ब्राह्ममुहूर्ताच्या आधी त्यांच्यामध्ये जर प्रवेश केला तर आपल्याला दोष पत्करावा लागतो. कारण त्यावेळेस ते जलाशय शयन करत असतात. आणि अशा वेळेस जर आपण गेलं तर त्या वरुण देवतेचा अपमान होतो. नंद बाबाकडून चुकून वरुण देवतेचा अपमान झाला. त्यांना असं वाटलं 4 वाजले असतील, ब्राह्ममुहूर्त झालं असेल. पण रात्रीच्या 12 वाजताच म्हणजे 2 वाजताच नंद बाबा त्या जलाशयामध्ये प्रवेश झाले. वरुण लोकांचे दूत आले आणि वरुण लोकांमध्ये घेऊन गेले. अर्धा तास झाला, 1 तास झाला. नंद बाबा सोबत गेलेले जे गोपाळ होते ते विचार करू लागले अजून कसे काय येत नाहीये. म्हणून धावत धावत कन्हैयाकडे आले. कन्हैया, नंद बाबाने यमुनेमध्ये जी उडी घेतलीये ते पुन्हा बाहेर आलेच नाही. भगवान परमात्मा धावले. भगवंताने जी उडी घेतली वरुण लोकाला पोहोचले. भगवान परमात्मा वरुण लोकाला पोहोचल्याबरोबर तो वरुण देवाचा राजा अत्यंत प्रसन्नतेने भगवंताचं स्वागत करतोय. तर बसण्याकरता आसन दिलं, षोडशोपचारे पूजा केली आणि हात जोडून प्रार्थना करू लागला. अद्य मे निवृतो देवो देवार्थोधिगत प्रभो त्वत्पाद बाजो भगवन् नवापो पारमध्वज
नवापो पारमध्वज। आज आमचा हा वरून लोक अत्यंत पावन झाला, कारण तुमच्या पदस्पर्शाने याला पुनीतता प्राप्त झाली. कसं काय येणं केलं? भगवंत म्हणतात, एकीकडे माझी पूजा करताय, दुसरीकडे माझ्या वडिलांना कारागृहामध्ये टाकलंय. म्हणे कोण? नंदबाबा तुमचे वडील आहेत? म्हणे हो. नंदबाबांना जवळ बोलवलं, सिंहासनावर बसवलं आणि त्यांची सुद्धा पूजा केली. आणि भगवंतांनी त्या वरून राजाने भगवंताची क्षमा याचना केली की आमच्या सेवकांनी न कळत तुमच्या वडिलांना या ठिकाणी आणलंय, आमचा अपराध क्षमा करा. अजानता मामकेन मूढेना कार्यवेदिना आणि तोयम तव पिता तद्भवान क्षन्तुमर्हति, तद्भवान क्षन्तुमर्हति. नकळत या सेवकांच्या द्वारे आणलं गेलंय, क्षमा करा. भगवान परमात्म्याने त्यांना क्षमा केली आणि नंद बाबांना घेऊन भगवान परमात्मा यमुनेच्या पाण्यातून बाहेर आले. तोपर्यंत दिवस उगवला होता आणि ती वार्ता संपूर्ण गोकुळामध्ये पसरली होती. सर्व ब्रजवासी त्या ठिकाणी आले होते. आणि जेव्हा नंदबाबा बाहेर आले तर सर्व गोपाळांनी वेडलं, काय हो बाबा, काय उडी मारले तुम्ही, परत आलेच नाही लवकर. अरे म्हणे काय करावं, मला असं वाटलं ब्राह्ममुहूर्त झाला असेल, पण ब्राह्ममुहूर्ताच्या आधीच मी उडी घेतली, म्हणून ते वरून दूत आले, एकाने इकडे पकडलं मला वरून लोकांना नेलं म्हटले. पण अचानक माझा कन्हैया कसकायला कुणास ठाऊक, माझ्या कन्हैयाला पाहिल्याबरोबर तो वरून देवता साष्टांग प्रणिपात करतो काय, त्याला सिंहासनावर बसवतो काय, षोडशोपचारे पूजा काय करतो. मी त्या कारागृहातून सुंदर अशा प्रकारे त्याचं ते पूजा पाहत होतो आणि त्यानेच मला या कारावासातून बंदिवासातून सोडवलं. ब्रजवासियांनी हे वाक्य ऐकलं आणि पुन्हा त्यांच्यामध्ये कुसूर सुजवली. काही म्हणा, कृष्ण कोण आहे? देव आहे. कृष्ण कोण आहे? नारायणच आहे. सर्वजण कृष्णाजवळ गेले, कृष्णा खरं सांगतो देव आहे का नाही? भगवंत म्हणतात, का बरं माझ्या पाठीमागे तुम्ही हात धुवून लागले रे? मी देव नाही बाबा. म्हणे बघ, तू देव असशील ना, खुशाल राहा, आम्हाला काही तुझ्याकडून मागायचं नाहीये. भगवंत म्हणतात, मी देव आहे की नाही हा विचार सोडून द्या, फक्त मला सांगा, जर मी देव असतो तर तुम्हाला काय करायचंय? म्हणे तू जर देव असता ना, आम्हाला तुमच्याकडे काही मागणी नाहीये, फक्त एकच कर, जर तू खरंच नारायण असेल, खरंच वैकुंठाधिपती देव असतील, तर एकदा आम्हाला तुझा वैकुंठ दाखव. भगवंत म्हटले, मी देव आहे की नाही याचा विचार करू नका, पण तुम्हाला जर वैकुंठ पाहायचं असेल ना, तर ब्रह्महृदय ब्रह्मकुंड आहे, त्या ब्रह्मकुंडाजवळ चला. सर्व गोपाळांना ब्रह्मकुंडाजवळ नेलं. म्हणजे ज्यांना ज्यांना वैकुंठ पाहायचं असेल त्यांनी या ब्रह्मकुंडामध्ये उडी घ्यायची. पेंद्या म्हटलं, बघ बरं. म्हणे हो, जो उडी मारेल त्याला तो सर्व वैकुंठात निघेल. आणि भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवून सर्व गोपाळाने त्या कुंडामध्ये उडी घेतली की ते वैकुंठामध्ये निघायचे. संपूर्ण वैकुंठ दाखवला आणि वैकुंठ फिरून जेव्हा भगवान परमात्मा सर्व त्या ब्रजवासियांना पुन्हा वृंदावनामध्ये आणतात आणि विचारतात, कसा वाटला माझा वैकुंठ? तर सर्व गोपाळ म्हणतात, काय तुझे थाट आहे, तिथं मोठ्या शेष नागावर तो शयन करतो, तुझी पूजा करणारे 2 हातवाले, कधी 4 हातवाले, कधी कधी 4 तोंड ब्रह्मदेवासारखे, कधी कधी 55 भगवान शिवासारखे, काय तुझे थाट आहेत म्हटले. पण एक सांगू का, आम्हाला वैकुंठापेक्षा ही वृंदावन भूमी चांगली महत्वाची वाटते. म्हणजे कशी काय? तिथे तुझ्याशी बोलता येत नाही, तुझ्याशी गप्पा मारता येत नाही, तुझ्याशी खेळता येत नाही, पण इथे मात्र वृंदावनामध्ये तुझ्याशी बोलता येतं, गप्पा मारता येतात, तू चुकला तर तुला शिवे देता येतात, तुझ्याबरोबर कुस्ती खेळता येते, तुझ्याबरोबर कबड्डी खेळता येते. म्हणून वैकुंठापेक्षा वृंदावन भूमी कितीतरी श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ब्रजभूमीचा हा महिमा आहे. बोल वृंदावन धाम की जय. श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार दशम स्कंदामध्ये झाला. दशम स्कंदामध्ये 90 अध्याय आहेत आणि आता 28 अध्याय संपलेत. आता पुढचे जे 5 अध्याय आहेत, हे 5 अध्याय म्हणजे 5 प्राण आहेत. 29, 30, 31, 32 आणि
33 हे 5 अध्याय जसं आपल्या शरीरामध्ये प्राणाला महत्व आहे. आपल्या शरीरामध्ये हात गेला मनुष्य जिवंत राहू शकतो, डोळ्याने दिसणं बंद झालं तरी जिवंत राहू शकतो, पण जर प्राण निघून गेले तर मनुष्य जिवंत राहू शकत नाही. आपल्या शरीरामध्ये प्राणाला जेवढं महत्व आहे तेवढं महत्व श्रीमद भागवतामध्ये या 5 अध्यायांना आहे. म्हणून या अध्यायांना रास पंचाध्यायी असं म्हणतात. भगवान परमात्म्याने गोपिकांना आनंद देण्याकरता जो रास केला त्याचं वर्णन या 5 अध्यायामध्ये आहे. या 5 अध्यायाचं आपण श्रवण करूया, पण तत्पूर्वी भगवंताचं 2 मिनिटांमध्ये भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. मी पुढे बोलतो, तुम्ही सर्वांनी मागे बोलायचंय. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. अजून जोरात बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 गोपाल कृष्ण भगवान की, की जय. श्री रास बिहारी भगवान की जय. जय जय श्री राधेश.